नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्या 2-3 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये एक महत्त्वाचं मॅनिफेस्टो व्हायरल होत आहे. ते म्हणजे काक्रोच जनता पार्टी. काक्रोच जनता पार्टी म्हणजे एक्झॅक्ट काय आहे, तो मॅनिफेस्टो कसं व्हायरल झालं आणि ते महत्त्वाचे त्याचे काय मुद्दे आहेत त्या मॅनिफेस्टोमधले ते आज आपण बघू. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काक्रोच जनता पार्टी ही सध्या सोशल मीडियावरील व्हायरल झालेली एक व्यंगात्मक जेनजी पॉलिटिकल मूव्हमेंट आहे. ती अधिकृत नोंदणीकृत पक्ष नसून तो एक बेरोजगारी, निवडणूक प्रक्रिया व सोशल मीडिया यांच्याद्वारे लोकशाहीबद्दल नाराजीवर आधारित जे काही ऑनलाईन आंदोलन म्हणून तयार झालेली ही एक पॉलिटिकल मूव्हमेंट आहे. त्याच्यानंतर त्यांचे काही त्यांनी मॅनिफेस्टो सांगितलेले आहे. त्या मॅनिफेस्टोमध्ये 5 महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहे जे आजच्या परिस्थितीला खूप लागू पडतात आणि आजच्या भारतातील जे काही अडचण आहे, प्रॉब्लेम्स त्याला एकदम लागू पडतात. त्याच्यामध्ये पहिला म्हणजे निवृत्त चीफ जस्टिस यांना राज्यसभेला जागा दिल्या जाणार नाही. म्हणजे आजच्या परिस्थितीत CGPच्या मते म्हणजे काक्रोच जनता पार्टीच्या मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसला निवृत्तीनंतर राज्यसभेवर सीट देणे न्यायपालिकेच्या कुठेतरी स्वातंत्र्यावर गदा येते. त्यामुळे अशा नियुक्त्या बंद कराव्यात अशी त्यांची मागणी आहे. त्यानंतर मतदार यादीतून वोट डिलीट झाल्यास कठोर कारवाई करणार. तर कुणावर कठोर कारवाई करणार? चीफ इलेक्शन कमिशनर CECवर त्यांनी कठोर कारवाई करण्याचे असे आदेश दिलेले आहे किंवा असं त्यांनी म्हटलेलं आहे. जर एखाद्या नागरिकांचे जर वैध मतदान असेल तर त्याच्यातून जर त्याला नागरिक म्हणून यादीतून जर हटवलं किंवा मतदान करता येणार नाही असं झालं तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे हा एक प्रकारचा लोकशाहीवरील हल्ला आहे असं त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये म्हटलेलं आहे. महिलांना 50% आरक्षणाची त्यांनी मागणी केलेली आहे. त्याच्यानंतर पार्टी डिफेक्शन म्हणजे जे काही आमदार खासदार आहे हे 20 पार्टी सोडून जर जात असेल तर त्यांना 20 वर्ष पॉलिटिकल पार्टीमध्ये बंदी घालण्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर मीडिया इंडिपेंडन्स. आज भारतामध्ये मीडियाचं कुठेतरी एक इंडिपेंडन्स आहे ते हरवलेलं आहे असं त्यांना वाटते आणि ती कुठेतरी एक वास्तविकता आहे. त्यामुळे कॉर्पोरेट मीडिया हाऊसेसवर कारवाई करून स्वतंत्र मीडिया मजबूत करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. तसेच ॲनॉनिमस पॉलिटिकल डोनेशन्स म्हणजे जे काही पॉलिटिकल डोनेशन्स दिल्या जाते त्या ॲनॉनिमस पॉलिटिकल डोनेशन्स आणि इलेक्ट्रोल बॉन्ड्स यांच्या विरोधातही त्यांनी महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे. तर ॲक्च्युअल ही पार्टी आहे की ही मूव्हमेंट आहे ही कशा पद्धतीने सुरू झाली आणि का बरं सुरू झाली? तर मूव्हमेंट ही आहे ही चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या एका वक्तव्यानंतर सुरू झालेली एक बेरोजगार युवकांना त्यांनी कॉक्रोच असं संबोधले होतं सुरेखांत यांनी सुरू झालेली आहे. तर याचे फाउंडर कोण आहे? तर महाराष्ट्रातीलच एक व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे अभिजित दिपके यांनी ती पॉलिटिकल पार्टी किंवा पॉलिटिकल ट्रेंड आहे हा सुरू केलेला आहे. ते एक पॉलिटिकल कम्युनिकेशन क्षेत्रात काम करत होते पूर्वी. तर आता याच्याबद्दल 2 मतांतरी आहे. एक म्हणजे सपोर्ट करणारे काय म्हणतात तर ते यूथ इश्यूजवर आवाज उठवते असं ते म्हणतात, बेरोजगारी आणि इन्फ्लेशनवर बोलतात असं ते म्हणतात, जेनजीची फ्रस्ट्रेशन दाखवते असं ते म्हणतात आणि हे पॉलिटिकल सटारमुळे निर्माण झालेली व्हायरल मूव्हमेंट असं ते म्हणतात. आणि क्रिटिक्स करणारे काय म्हणतात तर क्रिटिक्स करणारे म्हणतात की हे फक्त सोशल मीडियाचं ट्रेंड आहे, पॉलिटिकल याला कुठल्याही प्रकारचं पॉलिटिकल स्ट्रक्चर नाही, ते AI जनरेट कंटेंट वापरल्यामुळे निर्माण झालेलं हे आहे आणि काही लोकांच्या मते हे पॉलिटिकल बायस आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे. तर ॲक्च्युली हे जे आहे अभिजित दिपके हे कोण आहेत ॲक्च्युली? तर ते 30 वर्ष म्हणजे अंदाजे त्याचं वय आहे 30. ते महाराष्ट्रातीलच व्यक्तिमत्व आहे. ते सध्या जर्नलिझम आणि पब्लिक रिलेशन्समध्ये हायर स्टडीजसाठीच अमेरिकेमध्ये शिक्षण घेतात. अमेरिकेतल्या बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये ते पब्लिक रिलेशनचे शिक्षण घेतात. बॅकग्राऊंडच्या संदर्भात बोलायचं झालं तर ते पूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीमध्ये सोशल मीडिया टीमसोबत व्हॉलंटियर म्हणून काम करत होते आणि ते 2020 ते 2023 या दरम्यान त्यांनी व्हॉलंटियर म्हणून आपसोबत काम केलेलं आहे. त्याच्यामुळे काही लोकांनी असं म्हटलं आहे की हे एक बायस पॉलिटिकल स्टंट आहे असं पण म्हटलेलं आहे. तर काक्रोच जनता पार्टी सुरू कशी झाली? तर ही पार्टी 16 मे 2026 म्हणजे आत्ताच 2-3 दिवसाच्या पूर्वी सुरू झालेली आहे. चीफ जस्टिस यांच्या वक्तव्यानंतर ही मीडियावर चर्चा झाली आणि अभिजित दिपके यांनी 16 मे 2026 रोजी काक्रोच जनता पार्टी ही सुरू केलेली आहे. तर ती आणि ही फार कमी दिवसात म्हणजे आत्ताच मी सध्या बघितलं तर इंस्टाग्रामवर त्यांचे जवळपास 15 मिलियनच्या जवळपास फॉलोअर्स म्हणजे 1.5 करोडच्या जवळपास फॉलोअर्स आलेले आहेत. तर ही खूप आहे. धन्यवाद.